यो आहे भूत बंगला, रासल खेमाचा भूत बंगला. लोक लांबून लांबून फिरायला येतात तिथं आणि मी त्यांच्या जवळून चाललो त्याच्या. मी चला निघू आता. ही गाडी साफ वगैरे केली नाहीये कारण की सर्व्हिस आहे ना, सर्व्हिसमध्ये ते धुवून देतात आपल्याला गाडी. तर चला मग आता थोडा वेळ लागेल मटर काढून ठेवूस तर तोपर्यंत आपण नाश्ता करूया. नाही तर मग पुरा दिवस असंच जातो, मग वेळच मिळत नाही. त्याच्यामुळं रोजच्यासारखं डोसा, मसाला डोसा येईल आता. हे बघा, हे असं मटेरियल आहे. हे चाय वगैरे गिलास वगैरे गाडीत लोड केलं आहे. हे असं आता हे सोडायचं आहे तिकडं. आता निघू आपण थोडा. गुजरातनं बाहेर पडणार, इकडनं मसापीवरनं अल्ताबीनवरनं रासल खेमा. आपल्या गाडीमध्ये गाणी आधीच चालतात. तेरी चाहत में दुनिया भुला दूंगी. तर दुबईपेक्षा ना इकडं फुजिराला चांगलं वाटतं गाडी चालवायला. मस्त वाटतं, आनंद येतोय गाडी चालवताना. कारण की ट्रॅफिक नाही आहे, सिग्नल नाही आहे, रोड पण चांगले आहेत ना, मस्त जास्त झिकझिक नाही आहे. आता तिकडं दुबईमध्ये गेलो ना, दुबईमध्ये लई झिकझिक आहे. हे आहे आपलं पहिलं लोकेशन मसापी. इकडेच उजव्या हाताला आपल्याला एक थोडंसं मटेरियल द्यायचं आहे आणि मग हा रस्ता सरळ जात आहे रासल खेमा. हे मटेरियल सगळे. अरे बापरे, रस्ता खूपच खराब आहे. ते बघा ट्रॅफिक लागलेली आहे. त्या तिकडं वाटतं ट्रक पलटी झाली वाटतं, ते उचलतात किरणनं. बघा हे आहे मसापी. आता याला क्रॉस केलं ना, आता रासल खेमा येईल. हे इथपर्यंतच फुजिरा होतो. ते जे 2 टावर दिसत ना लांब तुम्हाला, ते क्रॉस केलं ना मग लगेच रासल खेमा. हे आहे आमचं दुसरं लोकेशन. हे आहे अल्ताबीन. हे ताबीनचं एक लोकेशन होतं, इथं काही मटेरियल द्यायचं आहे. हे मटेरियल आहे. बस इतना ही था, और कुछ मांगा था क्या? और कुछ मांगा नहीं ना? वो उधर पेपर बॉक्स है क्या? आता डायरेक्ट रासल खेमा. आता रासल खेमाला गाडी सर्व्हिस करू. आता इकडनं मला जे मटेरियल होतं ते दिलंय. एक साईडचं बाकी, परंतु ते फुजिरा साईडला आहे. ते निघलो होतो, परंतु जे मटेरियल दिलं ते बोलताय भाई चाय पिऊन जा. ठीक आहे, चाय ने कॉफी पितो, ब्लॅक कॉफी. चाय पिता पिता पोहोचू. अजून तरी पण 60 किलोमीटर जवळपास असेल रासल खेमा. आता रासल खेमाला डायरेक्ट रासल खेमाला जाणार ऑटो फिक्समध्ये. गाडी सर्व्हिस करायची आहे. 10,000 किलोमीटर कधीच झाले. पाऊस जास्त होता आणि काम जास्त असल्यामुळं ना ते का नाही भेटला वेळ. समजा बोला आजच जाऊन जरा आपण करून येऊ सर्व्हिस. नाही तर कंपनीचे मग नाटकं असतात. टाइम पे सर्विस क्यों नहीं किया, ये खराब हुआ, वो खराब हुआ, हम सैलरी से पैसा काटेगा, ये वो नाटक करा देते कंपनीचे. धन्यवाद, थैंक यू भाई. चलो हाँ, कुछ है तो बताओ. ओके जी. ओके चलो. और सब बढ़िया है? सब बढ़िया, सब बढ़िया. ते काय ना ब्लॅक कॉफी प्यायची सवय लागली ते. हे आहे रासल खेमा. मी ते आता हे देणार गाडी ते गॅरेजमध्ये. आता माहिती नाही किती वेळ लागेल इथे. आता जवळपास 2-4 तास, 5-6 तास तरी लागेल. आजूबाजूला काही नाही, हॉटेल वगैरे काही नाही. आतमध्ये बसावं लागेल. आता चालू आहे गाडीचं काम आपली. अजून बराच वेळ झाला आहे. किती 1 वाजता आता आणखी झालं नाही काम. सर्व्हिस करून 2:30 वाजलेत. 2:30. बरंच काम होतं गाडीमध्ये. पण कशी दिसते गाडी आता, चकाचक. घाण झालेली गाडी. तर आता कधी आहे 1,57,454 किलोमीटरवरती सर्व्हिस आहे. आता जाऊया डायरेक्ट फुजिरामध्ये. आता फुजिराला जायला जवळपास तेच 1.5 ते 2 तास लागतील मला. आता तेरे आने से पहले तेरे जाने के बाद आती है तेरी याद सताए. आलं आपलं फुजिरा. आता परत बँकेचे माणसं उचलायचे आहेत. रूममध्ये नाही जाणार कारण की 4:30 झालेत. 5 वाजता सुट्टी होती काही माणसांना घेऊन लगेच मग रूमवर. आणि मग संपलं माझं काम आजचं. असं काम आहे बघा माझं, भरपूर काम आहे.